दादा थँक्यू तुम्ही आलात आणि हे ॲनिव्हर्सरीचं एक गिफ्ट आहे आमच्याकडनं. अरे पण हे कशाला पाहिजे पप्या? अरे तू तुझ्या मित्रांनी एवढं सगळं केलं हे खूप आहे रे. राहू दे तुझ्याकडे. बाई मेहनतीचे पैसे ते झोल करून नाही कमवले. तर आपण सुद्धा मेहनत करतोय, पैसे कमवतोय. निठलला नाही राहिलो आता. तुझ्या इतका पगार नसेल पण बाई कमवतोय, जमवतोय. आतापर्यंत काही घेऊ नाही शकलो तुमच्यासाठी, पण आता जमलं म्हणून आणलंय. तर घ्या गिफ्ट. पप्या तुला काय वाटलं मी तुला अजूनही निठलला समजतो? मी बोलून दाखवतो रे, पण मला जे शक्य होत नाही ना ते तू करून दाखवतोस. लोकांची गोडगोड बोलतोस, पटापट त्यांची कामं करतोस. कोणाचं काही अडलं नडलं तर अगदी बिनधास्त घुसतोस. अरे ह्या सगळ्या क्वालिटीज नाही आहेत रे माझ्यात. या क्वालिटीज तुझ्यात आहेत पण तू त्या वापरत नाहीस. ही खंत आहे माझी. मला आज तुझा खूप अभिमान वाटतोय. म्हणजे तू तुझ्या मित्रांनी आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली म्हणून फक्त नाही. हे तुझं हॉटेल आहे. खूप बरं वाटतंय आज मला. येतो. बाई हे गिफ्ट आणि भाऊजींची पैठणी आहे. फोटो काढून पाठवा. तुझ्यासाठी पेन दिलंय. अच्छा अच्छा. बिलकुल अच्छा नहीं लगता है भाई को अपन. लहानपणी आपण एकदम लहान होतो त्यामुळे लाड व्हायचे ना, ते आवडायचं नाही. आणि लहान असल्यामुळे खार खाऊन असायचं आपल्यावर फुल. आणि त्यात अभ्यास करत नाही, कामधंदा नाही. त्याला नेहमी वाटतं की आपण निठलले. माझ्या दादाला कुठली गोष्ट आवडत नसेल ना तर ते आपण. मोकळं वाटतंय. झालं ना ओके? चला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते.
हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.